वाशिम जिल्ह्यामधील मनोऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि वादळी वाऱ्यामुळे इजोरी गावामध्ये काही घरांचे पत्रे सुद्धा उडून गेलेत। बऱ्याच भागांमध्ये जोरदार वाऱ्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय आणि पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला तरी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत। वाशिम जिल्ह्यामधील ही दृश्य मनोऱ्यामधून अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवानंद आपल्या सोबत आहेत। देवानंद, आपण दृश्य पाहतोय, किती सोसाट्याचा वारा सुटलेला आहे, कसं नुकसान झालेलं आहे गावकऱ्यांचं? नक्कीच वाशिम जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती। शेतकऱ्यांनी सर्व शेती पेरणीसाठी तयार करून ठेवलेली होती आणि पेरणीचा आधी जो पाऊस होणार होता तो थोडासा लांबला होता। त्याच दरम्यान आता कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये काल मान्सूनचा पहिला पाऊस झालाय आणि पाऊस एवढा तुफान होता की त्यामध्ये जे इंजुरी गाव आहे या गावाला सर्वाधिक फटका बसलेला आहे। इंजुरी गावातील अनेक नागरिकांच्या घरावरची जे पत्र आहेत ते उडून गेलेले आहेत। यासोबतच जिल्हा परिषदची शाळा आहे त्यावरचे सुद्धा पत्र उडून गेलेले आहेत आणि आता त्यामुळे इथल्या नागरिकांनी या सगळ्याचे पंचनामे करावे आणि ताबडतोब जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे। आज सुद्धा वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण आहे। आज सुद्धा हवामान विभागाने जोरदार पावसाची जी आहे ती अपेक्षा व्यक्त केलेली आहे। वाशिम सोबतच शेजारचे जे जिल्हे आहेत, हिंगोली असेल, लातूर असेल, मराठवाड्यातले परभणी असेल, याही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा मान्सूनचा पाऊस झालेला आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांना एकंदरीत दिलासा मिळालेला आहे, कारण आता पेरणीची जी प्रतीक्षा होती ती आता कुठेतरी पूर्ण होणार आहे आणि पेरणीला शेतकरी राजा सुरुवात करेल। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे की जोरदार मान्सूनचा पाऊस हा मराठवाडा आणि विदर्भामध्ये सध्या बरसतोय। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पाहतोय वाशिम मधून। सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला आणि त्यामुळे नागरिकांच्या घरांचे पत्रे सुद्धा उडून गेलेले आहेत। Thank you.